आपण गणपती, अगरबत्ती, दिवाळीच्या माळा का विकत घ्याव्यात चायनाकडनं किंवा कुठल्याही देशाकडनं? जिथं माझी श्रद्धा आहे तीच जर बाब मला आयात करायला लागत असेल तर हे फार दुर्दैवी आहे. त्यामुळे इकॉनॉमिक सुबत्ता, आर्थिक सुबत्ता वाढवणं आपल्या देशाची, यातच बरीच उत्तरं दडलेली आहेत. मागच्या 5-6 वर्षामध्ये डिग्लोबलायझेशन चालू झालेलं आहे आणि डिग्लोबलायझेशनने वेग पकडलेला. मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्यात येताना सगळ्यांच्या मनात असणारा प्रश्न आहे की या न्यू नॉर्मल मध्ये खरंच भारतामध्ये चीन मधले उद्योग येणार का? आणि हे इमोशनली कोणाला जरी शक्य असलं किंवा एक नाराजी असली चीन बद्दल, तरी त्यांच्याकडे जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे, म्हणजे तुम्ही XYZ मॅन्युफॅक्चरर असाल तर 8 दिवसात 10 दिवसात यू कॅन जस्ट सेट अप द प्लॅन. त्याला भारत कसा कॉम्पीट करणार? तुमचा काय अनुभव आणि मत? दोन बाबी आहेत यामध्ये. पहिली अशी की आपण निर्बंध किंवा आयात किंवा बॅन विषयी बोलतोय त्याचं काय, आणि दुसरं असं आहे की आपण कसं त्यांना कम्पीट करू, आपण कशी स्पर्धा करू. पहिल्या भागाकडे येऊयात. पहिल्या भागात कसं आहे, आपण गणपती, अगरबत्ती, दिवाळीच्या माळा का विकत घ्याव्यात चायनाकडनं किंवा कुठल्याही देशाकडनं? जिथं माझी श्रद्धा आहे तीच जर बाब मला आयात करायला लागत असेल तर हे फार दुर्दैवी आहे. त्यामुळे जनमानसांनी जे आंदोलन करायला हवं की मी हे गणपती, अगरबत्ती आणि दिवाळी माळ घेणार नाही, ते माझ्या मते, वैयक्तिक मते योग्यच आहे आणि घेऊ नये. दुसरी बाब अशी आहे की जी खेळणी लागतात, माझ्या मुलांना खेळणी जी लागतात किंवा ज्या नॉव्हेल्टी आयटम असतात, त्याही 2 रुपये जरी जास्त लागले तर मी भारतात जे उत्पादित केले ते का घेऊ नये, तेही मी घ्यायलाच हवे. त्यामुळे जे कन्झम्पशन आयटम आहेत ते त्यावरती मी समाज म्हणून, ग्राहक म्हणून बॅन टाकणं जास्त महत्वाचं सरकारने बॅन टाकण्यापेक्षा. कारण सरकारना WTO रूल्स काय वगैरे वगैरे सगळं जायला लागेल. दुसरं आहे ऍप. माझ्या मते चांगली बाब आहे आपण ऍपवरती बॅन टाकली. IT क्षेत्रामध्ये जेव्हा आपण जगभरामध्ये आपला ठसा उमटवलाय, जेव्हा चायना स्वतः गुगलवरती बॅन करतं, तेव्हा तुम्ही टिकटॉकवरती बॅन करण्यात काय अडचण आहे? नक्की करायला हवा. आणि आपण नक्की आत्मनिर्भर व्हायला हवं या क्षेत्रामध्ये. कारण आपण डिजिटल कॉलनी बनायला नको कुठल्याही देशाची. आता जसं चायना US वरती डिपेंड राहत नाहीये टेक्नॉलॉजीच्या दृष्ट्या, आपण का राहावं चायनावरती? तर ही झाली दुसरी बाब. पण तिसरी बाब ती महत्वाची अशी की आपल्याला आत्ताही काही कॅपिटल गुड्स किंवा इंटरमिडियरीज लागतात. आजकाल जग असं विनायक की आयपॅड हा एका देशात नाही बनत, 50-50 देशात वेगवेगळे पुर्जे येतात, एका ठिकाणी बनून जातो. त्यामुळे हे म्हणून चालत नाही मी काहीच आयात आणि निर्यात करणार नाही त्या देशासोबत. जेव्हा मला 2 व्हीलर बनवायचे, तेव्हा मला जर 1 रुपयाचा माल मला विकत घ्यायला लागला चायनाकडून, त्याच्यामध्ये जर 15 रुपये होत असतील, जेव्हा मी ते विकतो, माझी निर्यात 15 रुपये होत असेल, तर मी का घेऊ नये? मी नक्की घ्यायला हवा. चायनाचा असेल की कुठलाही असेल, ऍज लॉंग एज मला तो स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा मिळेल तर मी तो नक्की घ्यायला हवा. तर माझ्या एक्सपोर्टमध्ये त्यामुळे वाढ होणार असेल, माझ्या देशातल्या रोजगारामध्ये त्यामुळे वाढ होणार असेल. तर हे आहे काय आपण पाहतोय आणि त्यात भारताचा काय फायदा आहे यावरती आपण ठरवायचं, कशावरती काय निर्बंध घालायला हवेत की नको. बरोबर. दुसरी बाब जी आपण विचारला ती म्हणजे भारतानं कॉम्पिटिटिव्ह होण्यासाठी काय करायला हवं किंवा स्पर्धात्मक होण्यासाठी. चायनाचा ऍडव्हान्टेज काय? इकॉनॉमीज ऑफ स्केल, म्हणजे एका मोठ्या स्केलवरती कमी किमतीमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन करून जगभर त्याची विक्री करणं. हे आपल्याला अवघड नाहीये, हे आपण पण केलेलं आहे. कुठं? IT मध्ये, ITES BPO मध्ये, फार्मास्युटिकल जनरिक्स मध्ये. त्याशिवाय आपण जे UPI ज्या स्केलवरती केलेलं आहे, ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये, 2 व्हीलर मध्ये आपणही करू शकतो, आपणही केलेलं आहे. फक्त ते आपण आणखी जास्त क्षेत्रांमध्ये करायला हवं. त्यासाठी हव्यात 2 बाबी. एक, पायाभूत सुविधा चांगल्या हव्यात. आपली लॉजिस्टिक्स कॉस्ट विनायक ही चायनाच्या तिप्पट आहे आणि बांगलादेशच्या सुद्धा दुप्पट आहे. बांगलादेशच्या सुद्धा दुप्पट आहे. तर ती लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी व्हायला हवी, आपली एनर्जी कॉस्ट कमी व्हायला हवी, आपल्या पायाभूत सुविधा वाढायला हव्यात. दुसरी, आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस वरती जास्त लक्ष द्यायला हवं. असं का होतं की आपल्याला एखादी गोष्टी इतर देशात 4 दिवस लागतात, आपल्याला 25 दिवस लागतात. माझं तर मत असं आहे
की सर्वात महत्वाचं खातं जर असेल, हम्म. खाती महत्वाची असतात सरकारमध्ये म्हणा, पण सर्वात महत्वाचं खातं एकच समजायला हवं केंद्र, राज्य आणि लोकल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा, ते म्हणजे रिफॉर्म्स किंवा धोरणात्मक सुधारणांचं खातं. बर. तर मात्र आपण नक्की चायनाचा मुकाबला लॉंग टर्म मध्ये करू शकू. तेव्हा सैन्य आपलं जे करते ना सीमेवरती ते करेलच, त्याविषयी आपण चिंता करण्याची गरज नाही. ते सक्षम आहेत करण्यासाठी ते करत राहतील. सॅल्यूट टू देम. आपण काय करायला हवं, आपण आर्थिक सबलीकरणावरती भर द्यायला हवा, जेणेकरून लॉंग टर्म मध्ये आपण त्याला उत्तर देऊ शकू शाश्वतरित्या. तर मला असं वाटतं थोडक्यात आपण नक्कीच चायनाच्या तुलनेत उभा राहू शकू. त्यासाठी आपण ज्या सांगितल्या बाबी, पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सुधारणा यावरती फोकस करायला हवं. आणि मला असं दिसतंय की त्याला थोडा काळ लागेल, मात्र नक्की होईल. खूप सारे टीकाकार असं म्हणतात की जे काही आपण आत्मनिर्भर होतोय किंवा चायनातल्या वस्तू घ्यायच्या नाही असं लोक स्वयंस्फूर्तीनं ठरवतात, यानं चीनला काही फरकच पडणार नाही, कारण या सगळ्याची एकूण जी काही क्वांटिटी आहे ती निग्लिजिबल आहे. मग यानं फक्त भावनिक समाधान होतंय की खरंच काहीतरी चीनला धक्का बसू शकतो? तुमचं बरोबर आहे. चायना जे भारताला एक्सपोर्ट करतं ते त्यांच्या फक्त 0.6% आहे त्यांच्या जीडीपीच्या. ठीक आहे. आणि आपण पहिल्या 3-5 नाही होत त्यांच्या एक्सपोर्ट व्हॉल्यूम मध्ये. तुमचं एकदम नक्की बरोबर आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड फरक पडत नाही, पण काही बाबतीत त्यांना नक्की फरक पडेल. टिकटॉक मध्ये वापरण्यामध्ये आपले युजर 50 करोड युजर ही प्रचंड मोठी संख्या आहे. असे इतके युजर दुसऱ्या कुठल्याही देशात सापडणार नाहीत. ठीक आहे. हेच तत्व लागू होतं बऱ्याच इतर सॉफ्टवेअर किंवा ऍप्सच्या बाबतीमध्ये. त्यामुळे काही बाबतीत मात्र त्यांना नक्कीच इम्पॅक्ट पडेल, कारण सगळ्यात मोठी बाजारपेठ त्यांचा स्वतःचा देश जर सोडला तर ती भारतच आहे. ती भारतच राहणार आहे आणखी बरीच वर्ष आणि दशकं. त्यामुळे हे उचित नाही की त्यांना काहीच फरक पडणार नाही. नक्कीच पडेल. आणि कसं आहे, कुठलाही स्वावलंबी देश जो असतो त्यातल्या त्यात आर्थिक दृष्ट्या, तर त्याची जी ऐपत असते संरक्षणावरती खर्च करण्याची ती सुद्धा वाढते. आता भारत किती खर्च करतो? 2.4% जीडीपीच्या डिफेन्सवरती. चायना किती करतो? 1.9%. पण चायना जरी 1.9% केला तरी चायनाची जीडीपी जी आहे ती आपल्या 4-5 पट असल्यामुळं त्यांचा खर्च आपण जेव्हा 40 बिलियन करतो तेव्हा ते 240 बिलियन करतात डिफेन्सवरती. त्यामुळे इकॉनॉमिक सुबत्ता, आर्थिक सुबत्ता वाढवणं आपल्या देशाची, यातच बरीच उत्तरं दडलेली आहेत. याच्यातून अजून एक मेसेज तुम्ही टिकटॉकचा 2दा उल्लेख केलात की पॉप्युलेशन इज पॉवर. म्हणजे जिथं विशेषतः ITS म्हणजे बौद्धिक संपदा रिलेटेड जी क्षेत्र आहेत तिथं आपला जो ह्यूज युजर आहे, म्हणजे हे साहजिक आहे की टिकटॉकची जी काही पेरेंट कंपनी आहे त्यांचं व्हॅल्युएशन गडगडेल ज्या वेळेला 50 कोटी काय अचानक अनइन्स्टॉल होते. तर अशा पद्धतीनं उद्योग क्षेत्रावर तिथल्या प्रेशर तयार करणं आणि ते प्रेशर इव्हेंच्युअली सरकारवरती येणं, हेच कदाचित धोरण राहू शकतं का भविष्यात? हो, नक्की. माझ्या मते ना आपल्याला मल्टीप्रॉंग्ड अप्रोच, म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला हे युद्ध लढायला हवं विनायक. मी जसं सुरुवातीला बोललो, आपली सेना भरपूर सक्षम आहे, आपल्या सर्वांना विश्वास आहे त्यावरती, ते लढतायत. दुसरी बाब आहे आपलं परराष्ट्र मंत्रालय सुद्धा सक्षम बनतंय, ते लढतंय डिप्लोमॅटिक फ्रंटवरती किंवा मुत्सद्देगिरीवरती. तिसरं होतं की आर्थिक धोरणामध्ये सुद्धा आपण जर टेक्नॉलॉजी आणि कन्झम्पशन आयटम मध्ये आत्मनिर्भर अगोदर बनायला हवं. मग त्यासोबत थोडासा वेळ लागेल जे इंटरमिडिएटरीज आहेत त्यासाठी, मग त्यामध्ये आत्मनिर्भर व्हायला हवं. आणि आपण जितकं जास्त ग्लोबल व्हॅल्यू चेन मध्ये म्हणजे जागतिक मूल्य साखळीमध्ये येऊ तितका आपल्याला फायदा होईल. आणि त्यासाठी आपण वारंवार बोलतोय की पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सुधारणा या दोनच गोष्टींमुळे चायना, व्हिएतनाम, बांगलादेश ही सर्व राज्य, इंडोनेशिया ही सर्व देश पुढे गेलेली आहेत. आपल्याला या सूट होतील ह्या 2 पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सुधारणा, या 2 पायांवरती आपल्याला चालायला लागणार आहे. हे करत असताना आणखी एक इंटरेस्टिंग बाब आहे, भारताचं हे एक आपलं सोल्युशन निघणार आहे. हे पहा, तुम्ही पेमेंट्स घ्या. पेमेंट्स वरती काय झालं, क्रेडिट कार्ड जे आहेत आपली सगळीच मास्टर कार्ड किंवा विजावरती चालतात.
प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या मागे आपण 1 पैसा 2 पैसा काहीतरी त्यांना देतो अमेरिकन कंपन्यांना. मग अलीपे आहे चायनामध्ये, ती क्लोज सिस्टम आहे. आपण काय केलं, थँक्स टू नंदन निलेकनी अँड स्टॅल्बर्ट्स लाईक हिम, आपण केलं युपीआय, आधार आणि युपीआय आला आपल्याकडं. युपीआय सिस्टम ही ओपन सिस्टम आहे. आता युपीआयचे ट्रान्झॅक्शन हे मास्टर कार्ड व्हिसापेक्षा जास्त होत आहेत. आणि जेव्हा इतर देश पाहतायत, भारत, चायना, युएसच्या बाहेर इतर देश पाहतायत की त्यांना कुठली पेमेंट सिस्टीम हवी आहे, बरेच देश म्हणतात युपीआय चांगली. कारण एक, ते आपल्याला नेहमीच बांधून ठेवत नाहीत मास्टर कार्ड व्हिसा सारखं, किंवा आपल्याला विळख्यात घेत नाहीत अलीपे सारखं. आपल्याला आपली सिस्टम म्हणून देतात. ही आपली भारत एक देश म्हणून सुद्धा नेहमीच भूमिका राहिलेली आहे. दॅट इज व्हॉट वी आर, तेच आपण आहोत. त्यामुळे आपले असेच सोल्युशन निघतील. आणि आपली ज्या क्षेत्रामध्ये आपली स्ट्रेंथ आहे, कारण आपलं सोल्युशन कसं आहे विनायक, हे आपली लोकसंख्या जी आहे जगातली सर्वात मोठी किंवा 2 नंबरची, एक पहिल्या टॉप 2 मध्ये जी लोकसंख्या आहे त्यावरती टेस्ट केलेलं सोल्युशन आहे. त्यामुळे जेव्हा अशी सोल्युशन निघतायत, ती मात्र बरीच देश ही पुढे येऊन निघून घेतात. ऍक्च्युली जेव्हा आपण बऱ्याच पाश्चिमात्य देशांमध्ये जातो तेव्हा पाहतो पेमेंटच्या बाबतीमध्ये भारतीय सुविधा या भरपूर चांगल्या आहेत. तसंच जेव्हा आपण पाहतो आजकाल ब्रॉडबँड सर्व्हिसेस, इंटरनेट सर्व्हिसेस, ह्या भारतामधल्या इतर देशांच्या तुलनेत फार ॲट अ स्केल क्वालिटी सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट ॲट अ चीपर प्राइस हे भारताला शक्य आहे. हे आपण ऑलरेडी दाखवून दिलेलं आहे. फक्त आपल्याला जे आपण काही क्षेत्रात दाखवलंय, इस्रो, युपीआय, ब्रॉडबँड, फार्मास्युटिकल्स, आयटी, आयटीएस, ते आपल्याला इतर क्षेत्रात दाखवायला हवं. म्हणजे कुठल्या, फार्मा एपीआय 68% डिपेंडन्स ऑन चायना, नाही चालणार, कमी करायला हवं. फर्निचर 57% डिपेंडन्सी ऑन चायना, नाही चालणार, कमी करायला हवं. इलेक्ट्रॉनिक्स 45% डिपेंडन्सी ऑन चायना, नाही चालणार, कमी करायला हवं. ऑर्गॅनिक केमिकल्स, अरे आपण स्वतःच बनवायचो, पण आता ती लोक चीप बनवतात त्यामुळे त्यांच्यावरती आपण अवलंबून आहोत. परत 38% डिपेंडन्स ऑन देम, नाही चालणार ते सुद्धा. मशिनरीज 32%, काही काळ शक्य आहे कारण त्या इंटरमिडिएटरीज आहेत, पण कायमच नाही चालणार. फर्टिलायझर 28%, का? ऑटो पार्ट्स 25%, थोडा काळ ठीक आहे कारण ते इंटरमिडिएटरीज आहेत, पण कायमचं नाही. तर अशा प्रकारे आपण सुद्धा या सर्व क्षेत्रांमध्ये ज्यात आपलं डिपेंडन्स आहे ते कमी करू शकतो, करायला हवं आणि करू, फक्त थोडा अवधी लागेल काही क्षेत्रांसाठी. ह्या सगळ्या बरोबर एक प्रश्न कायम विचारला जातो गेले काही दिवस, की चीन आणि चीनी इन्व्हेस्टर्स, चीनी कंपन्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. पेटीएमचं उदाहरण कायम दिलं जातं, 40% शेअर चीनी कंपन्यांकडे आहेत. एचडीएफसी बँकेत शेअर घेण्याचा प्रयत्न चीनी कंपन्यांनी केला, भारत सरकारला मध्ये इंटरव्हेन करावं लागलं. ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचं भविष्य काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे विनायक. मी म्हणेन जितकी इन्व्हेस्टमेंट येते तितकी येऊ दे चायनाकडनं, कुठल्याही देशात येऊ दे. ऍज लॉंग ऍज माझ्या देशामध्ये रोजगार निर्मिती जर होत असेल आणि माझ्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असेल तर मी म्हणेल सर्व इन्व्हेस्टमेंट वेलकम आहे. मात्र 2 बाबींची पारख केल्यानंतरच मी गुंतवणूक घेईन. पहिली बाब अशी की संवेदनशील क्षेत्रांमध्ये मला तुमची गुंतवणूक नको आहे. संवेदनशील क्षेत्र काय आहेत ते सरकारने, परराष्ट्र मंत्र्यांनी ठरवलेली आहेत, त्यावरती आपला पूर्ण विश्वास आहे. मला संवेदनशील क्षेत्रामध्ये तुमचा एक पाई पण नको आहे गुंतवणूक. दुसरी बाब, जसं तुम्ही आफ्रिका किंवा इतर देशांमध्ये केलात की तुमच्या गुंतवणुकीसोबत तुम्ही तुमच्या कॉलनीज, तुमच्या वसाहती, चीनी कामगारांच्या वसाहती तुम्ही तिथं बसवल्या, त्या नको आहेत मला. माझ्या देशामध्ये तशी गरजही नाहीये. मला माझ्या देशामध्ये जर रोजगार उत्पन्न होत असेल, माझी जागतिक मूल्य साखळीमध्ये जर चांगली कामगिरी होणार असेल, त्यामुळं ग्लोबल व्हॅल्यू चेन, ज्यामुळं माझ्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार असेल, आणि ऑफकोर्स कुणीही गुंतवणूक करतो किंवा त्याचाही थोडासा फायदा होतोच, नाहीतर गुंतवणूक कशाला करेल, तर मला हरकत नाही. पण आता सद्यस्थितीमध्ये विनायक, ही गुंतवणूक चायनाची फारच कमी आहे. ते पहिल्या 10 लोकांमध्ये नाही आहेत. आपल्याकडे गुंतवणूक मोठी त्या दृष्टीने आपण पाहायला हवं अमेरिका, त्यांचं इलेक्शन चालू आहे सध्या म्हणा, त्यामुळे 5-6 महिने त्यांनाही लागतीलच. जपान, साऊथ कोरिया, युरोप, या देशांकडे आपण पाहायला हवं गुंतवणुकीच्या दृष्टीनं. आणि ते आपण पाहतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या दृष्टीने भरपूर प्रयत्न करतंय. आपण तेच करायला हवं. सर, थोडक्यात गुंतवणुकीवर काही, म्हणजे गुंतवणुकीमुळे काही फारसा फरक पडणार नाही,
असं तुम्ही म्हणताय. अ, जर आपण संवेदनशील क्षेत्रात गुंतवणूक नाही घेतली आणि त्यांचे कामगारचे लोंढे जर नाही दिले तर गुंतवणुकीवरती निगेटिव्ह परिणाम येणार नाही. पण सध्या त्यांच्या गुंतवणुकीचा पॉझिटिव्ह परिणामही नाही. त्यामुळे असंही नाही की मी काही भरपूर काही मिस करेन त्यांची गुंतवणूक नसल्यामुळे, कारण ती फार कमी आहे. राईट. मी शेवटच्या टप्प्याकडे येतो. 2 छोटे छोटे प्रश्न आहेत, चायनाशी संबंधित नाही आहेत. आपण कायम असं म्हणतो की भारताला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. तरुण लोकांचा देश आहे, बहुतांशी लोकसंख्या तरुण आहे, ऍव्हरेज एज 29 वर्ष आहे. तर ह्या कोरोनामुळं किंवा ह्या सगळ्या बदलत्या जागतिक परिस्थितीमुळं डेमोग्राफिक डिव्हिडंडचा डेमोग्राफिक बॉम्ब होणार नाही ना? की जी बेरोजगारी वाढतीये, आता तुम्ही म्हणालात की सीएमआय रिपोर्ट केलाय की तो परत येते नॉर्मलला, पण नक्की डेमोग्राफिक बॉम्ब व्हायची भीती नाही ना आपल्याला? बॉम्ब माहित नाही, पण कदाचित फटाके होऊ शकतात त्याचे, ही भीती मात्र आहे. ठीक आहे, भीती आहे किंवा फटाके होतील, टिकला तर आहेतच आहेत सध्या त्याच्या, पण आहे भीती, हे मात्र नक्की. आणि भीती असणं साहजिक आहे, चांगली बाब आहे, कारण त्या भीती असेल तरच आपण त्यातनी चांगली उत्तरं शोधू. सध्या कसं आहे, 44 कोटी लोक जे काम करत असतील त्यातली अर्धी लोक तर शेतीत आहेत. प्रत्येक देश सहसा काय करतो, शेतीमधनं मॅन्युफॅक्चरिंग कडे जातो, त्यानंतर सर्व्हिसेस कडे जातो. आपण काय केलंय, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कडे जातो आपण, पण जास्तीत जास्त आपण डायरेक्टली सर्व्हिसेस कडे जातोय. त्यामुळं जी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जॉब बनायला हवेत ती बनत नाहीयेत. आताही आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कंट्रीब्युशन फक्त 16 ते 18% आहे. ते 20-25% कधी होईल? ते होणं आवश्यक आहे. ते नाही झालं तर डेमोग्राफिक डिव्हिडंड राहणार नाही. दरवर्षी 1 कोटी जॉब क्रिएट व्हायला हवेत. बरोबर. दरवर्षी 1 कोटी जॉब क्रिएट व्हायला हवेत. ते 1 कोटी जॉब क्रिएट झाले तर मात्र त्यासाठी आवश्यकता आहे 10-12% ती ग्रोथ व्हायला हवी इंडस्ट्री सेक्टरची आणि मॅन्युफॅक्चरिंगची. ती सध्या होती, ती होत नाहीये. त्यामुळे त्यावरती नक्कीच भर द्यायला हवा, ती वाढ करायला हवी. फक्त कोविडमुळे इम्पॅक्ट होईल का असं नाही, कोविडमुळे असं नाही, कोविडच्या अगोदर सुद्धा आणि कोविडच्या नंतर सुद्धा पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सुधारणा या 2 गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं तरच हे शक्य होणार आहे. राईट. अजून एक प्रश्न, जसा आपण चीनचा भरपूर उल्लेख केला तसा अमेरिका एक मोठा देश आहे, तुम्ही त्याचा उल्लेख केलात. आणि अमेरिकेत सध्या आर्थिक राष्ट्रवादाची चलती आहे, बाय अमेरिकन चालू आहे, इलेक्शन तोंडावर आहे. तर हा जो डिग्लोबलायझेशन कडे पडणारे टप्पे किंवा ओव्हरऑल सगळ्याच देशात सुरू झालेला आर्थिक राष्ट्रवाद, तो युरोपियन युनियन मध्ये बऱ्याचशा देशात आहे, त्याचा भारतावरती काय परिणाम? बरोबर आहे. युएस जर बोलायचं तर त्या 3 वेगवेगळ्या लेअर आहेत. लेअर 1 काय, ती म्हणजे रिपब्लिकन पार्टी, त्यांचं बिलीफच आहे. लेअर 2 ट्रम्प आहेत, ते बऱ्याच दिवसापासून होतात. आणि लेअर 3 इलेक्शनसाठी 6 महिने उरलेले आहेत. रिपब्लिकन पार्टी, ट्रम्प प्रेसिडेंट 6 महिने इलेक्शनसाठी, त्यामुळं H1B किंवा अशा गोष्टींवरती भरपूर आवाज होणं हे साहजिक होतच. आणि आता चौथी लेअर म्हणजे कोविड पण आहे त्यामध्ये, हे साहजिक आहे. पण त्याच्या मागे एक मोठा पडदा आहे, मोठं बॅकग्राऊंड आहे विनायक. ते असं की 2015 पासून आपण जेव्हा पाहतो तेव्हा व्यापारी जे ग्लोबल ट्रेड जो होता त्याचा जो आकार आहे तो अर्ध्यावरती आलेला आहे. म्हणजे आत्ताच होत आहे असं नाही, मागच्या 5-6 वर्षामध्ये डिग्लोबलायझेशन चालू झालेलं आहे आणि डिग्लोबलायझेशनने वेग पकडलेला आहे. पूर्णपणे आपण डिग्लोबलाइज हो असं होणारच नाही, पण तो सुवर्ण काळ होता ग्लोबलायझेशनचा, तो मात्र मागच्या 4-5 वर्षात आपण अनुभवला नाही. पुढल्या 2-3 वर्षात तर नक्की दिसणार नाही. तो यावा नक्कीच, कारण चायनाला जो फायदा झाला 20-25 वर्ष 1990 पासून वगैरे, तो दुर्दैवानं जेव्हा भारत आता रेडी आहे तो घेण्यासाठी, तेव्हा जागतिक वातावरण असं नाही की आपण या आणि ही रेड कार्पेट आहे, असं नाहीये सध्या. आता त्याची वेगवेगळी कारण आहेत, तो एक मोठा वेगळा विषय आहे. WTO काय आहे, अपील सर्व्हिस, अपील फॅसिलिटी काय वगैरे वगैरे, ते आपण नंतर बोलू. पण याचा भारतावरती इम्पॅक्ट होईल का, याचा सर्वांवरती इम्पॅक्ट होईल, तसंच भारतावरती पण होईल. अपेक्षा अशी आहे, भारताचा सध्या ग्लोबल एक्सपोर्ट मध्ये वाटा हा फक्त 1.7% इतका आहे, चायनाचा 13.3% आहे. त्यामुळं आपण फक्त इथनं वाढूच शकतो, आपण यातनं वाढच घेऊ शकतो.
तर अपेक्षा अशी करूयात की आपण पायाभूत सुविधा पोर्टच्या दृष्टीनं, लॉजिस्टिक्सच्या दृष्टीनं इतक्या चांगल्या बनवूयात की हा 1.7 हा 13.3च्या दिशेने जाईल. बरोबर. आपण धोरणात्मक सुधारणा इतक्या चांगल्या करू की कॉम्पिटिटिव्हनेस वाढेल, स्केलवरती आपण प्रोड्यूस करू, किमती कमी होतील आणि गुणात्मक दर्जाची प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस बनतील. हे जर झालं तर आपण नक्की आपला एक्सपोर्ट वाढवू शकतो. हे सगळं करायसाठी अजून एक गोष्ट लागेल ती म्हणजे डिजिटल. म्हणजे इंडस्ट्री 4.0 ची भरपूर चर्चा आहे. कोविडनं जो 5 वर्ष स्पीडअप व्हायला पाहिजे होतं डिजिटल, तो रात्रीतनं केला, विशेषतः एज्युकेशन सारख्या विविध सेक्टर्समध्ये. तर एमएसएमई बऱ्याचशा तुमच्या संपर्कात आहेत, तर मला हे विचारायचं आहे की खरंच एमएसएमई डिजिटल रेडी झाल्यात का? कारण कित्येक सर्वे सांगतात की अजून काही बहुतांश जणांकडे ERP सुद्धा नाही. तर ह्या गतीला ते सामोरं जाऊ शकतील? याला थोडा वेळ लागेल विनायक डिजिटल रेडी होण्यासाठी. पण 2-3 बाबी. पहिली, तुमचं एकदम बरोबर आहे, कोविडमुळे तो टाइम क्रंच झालेला आहे. हे एनिवे होणारच होतं, पण ते आता लवकर होत आहे डिजिटलचं अडॉप्शन. ठीक आहे, एमएसएमई सुद्धा केलेलं आहे, पण त्यांनी आणखी जास्त करायला हवं. इंडस्ट्री 4.0 मात्र त्यात थोडीशी गुंतवणूक लागते. ती गुंतवणूक करायला सध्या वेळ नाहीये आणि सध्या ती स्थिती सुद्धा नाही. त्यामुळे इंडस्ट्री 4.0 अडॉप्शन हे थोडा वेळ लागणार आहे आता आपल्याला, आणि चालेल, काही हरकत नाही माझ्या मते. कारण मोठा मुद्दा काय, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये आहे लँड, लेबर आणि कॅपिटल. आणि फोर्थ आपण म्हणतो इनोव्हेशन किंवा टेक्नॉलॉजी. लँड ठीक आहे, लेबर छोटासा मुद्दा आहे, कॅपिटल सगळ्यात मोठा मुद्दा आहे, कारण डिमांड नाहीये. त्यामुळे सध्या काय सर्व्हायव्हलचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व एमएसएमई काय विचार करतात, मला सर्व्हाइव्ह होऊ दे सध्या, त्यासाठी जर डिजिटल लागलं तर मी वापरतोय, मी आणखी चांगलं अडॉप्ट पण करेल. इंडस्ट्री 4.0 विषयी मला 2-4 महिन्यानंतर बोल, सध्या नको. या परिस्थितीत आहोत आपण. तर तुमचे खूप खूप आभार. तुमच्या एकूणच विवेचनातून असं दिसतंय की फर्स्ट सर्व्हाइव्ह अँड देन थ्राईव्ह अशा मोडला एमएसएमई सेक्टर आहे, आणि जवळपास 3000हून अधिक कंपन्यांशी थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला हॉर्सेस माउथ परिस्थिती समजली, कुठं आहोत आपण, कुठल्या दिशेला जायचं. आणि मला खात्री आहे की थिंक बँकच्या सर्व प्रेक्षकांना की जे कायम इंटलेक्च्युअल ऐकतात, आणि जरी ते स्वतः काही नोकरदार असले तरी उद्योजकांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता आणि कुतूहल आहे, त्या सगळ्यांना ही मुलाखत खूप खूप आवडेल. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि इतकी चांगली मुलाखत दिली, त्याबद्दल थिंक बँक तर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद विनायक. मी आणखी एक शेवटची गोष्ट सांगू इच्छितो. असं उत्तर, त्याचा प्रश्न तू विचारलेला नाहीयेस, तो म्हणजे मला थिंक बँक वरती जाऊन तुझ्या युट्यूब चॅनलवरती ज्या बऱ्याच चांगल्या मुलाखती आहेत त्या ऐकायला खूप आवडतं. कारण बरीच चांगली लोक येऊन वेगवेगळ्या विषयांवरती बोलतात. त्यामुळे हे असंच काम चालू राहू दे, कारण याचा मला आणि महाराष्ट्रात मराठी ऐकणाऱ्या जगभरातल्या लोकांना खूप खूप फायदा आहे. धन्यवाद सर. तुम्हालाही परत परत आम्हाला या चॅनलवरती बघायला आवडेल. थँक्यू. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.